राज्यात महायुतीच्या भक्कम विजयामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी चुरस निर्माण झाले। सहकार्याच्या पंढरीसाठी ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरला शिवसेनेने 3 जागा जिंकून मोठं यश मिळवलंय। त्यामुळे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर शिवसेनेचा नैसर्गिक हक्क मानला जात आहे। यंदा शिवसेनेला हे पद मिळाल्यास 1995 नंतर प्रथमच जिल्ह्याला शिवसेना पालकमंत्री मिळेल। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। कोल्हापुरातील 3 विधानसभा जागांवर शिवसेनेचे आमदार निवडून आले आहेत। राजेश क्षीरसागर, प्रकाश आंबेडकर आणि चंद्रदीप नरके हे तिन्ही नेते मंत्रिपदासाठी सध्या चर्चेत आहेत। क्षीरसागर यांना यापूर्वी राज्य नियोजन मंडळात कॅबिनेट दर्जाचं पद मिळाल्याने त्यांचा अनुभव आणि जिल्ह्यातील प्रभाव लक्षात घेता त्यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे। महायुतीतील इतर पक्षांचेही नेते या शर्यतीत आहेत। भाजपाकडून अमल महाडिक यांचं नाव सध्या चर्चेत असून राष्ट्रवादीकडून अनुभवी नेते हसन मुश्रीफ आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरेही रिंगणात आहेत। यापैकी कोरे आणि मुश्रीफ यांनी यापूर्वी मंत्रिपद भूषवलं आहे, तर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे। गेल्या 2 दशकापासून जिल्ह्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व होते। राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे सतेज पाटील यांनी पालकमंत्रीपद भूषवलं आहे। मात्र यंदा शिवसेनेने जिल्ह्यातील मतदारांचा विश्वास संपादन करून आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय। राजकीय तज्ञांच्या मते यंदा जिल्ह्यातील सर्वाधिक आमदार शिवसेनेचेच असल्यामुळे पालकमंत्रीपद शिवसेनेकडे जाण्याची शक्यता अधिक आहे। महायुतीत शिवसेनेला प्राधान्य देण्याचे संकेत असल्याने कोल्हापूरला नवे नेतृत्व मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कोल्हापूरचे पालकमंत्री कोण होणार याचा निर्णय लवकरच होईल, मात्र महायुतीच्या विजयानंतर जिल्ह्यात शिवसेनेचे नेतृत्व अधिक मजबूत होताना दिसत आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तारा न्यूज।